डॉक्टर पाठक यांच्या हॉस्पिटलच्या वर्धापन दिनानिमित्त मोफत रोग तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन. डॉक्टर निनाद पाठक यांचे किमया मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल रामटेक येथे दिनांक 25 एप्रिल रोजी वर्धापन दिनानिमित्त प्रधानमंत्री जन आरोग्य आयुष्यमान योजना व महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना अंतर्गत मोफत रोग तपासणी व उपचार शिबिराचं आयोजन करण्यात आले. या शिबिराचं उद्घाटन राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिष जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवारी सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत पार पडलेल्या या शिबिराला रामटेक शहरासह ग्रामीण भागातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून एकूण 594 नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतला. या शिबिरात विविध तज्ज्ञ डॉक्टरांनी आपली सेवा देत रुग्णांना दिलासा दिला. डॉक्टर गौरी निनाद पाठक यांनी नेत्ररोग व कुटुंबीय आरोग्य तपासणी केली. मोतीबिंदू शस्त्रक्रियेवर 50% सूट देण्याची विशेष घोषणा करण्यात आली. डॉक्टर अभिषेक देशमुख ऑर्थोपॅडिक सर्जन यांनी हिप जॉईंट व गुडघा शस्त्रक्रिया संदर्भात मार्गदर्शन केले. तसेच योजनेअंतर्गत या शस्त्रक्रिया मोफत करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. डॉक्टर निखिलेश जीपकाटे यांनी पथरी, किडनी स्टोन व प्रोस्टेट ग्रंथीच्या आजारांवरील मोफत शस्त्रक्रियांची माहिती देत रुग्णांची तपासणी केली. स्त्रीरोग व प्रसूती सेवांसाठी डॉक्टर पायल कटरे यांनी नॉर्मल व सिझेरियन डिलिव्हरीमध्ये शिबिरात नोंदणी करण्यासाठी विशेष सवलत जाहीर केली. तसेच नाव नोंदणी केलेल्या प्रसूती रुग्णांसाठी मोफत अँब्युलन्स सेवा उपलब्ध करून देण्यात येत असल्याचं डॉक्टर निनाद पाठक यांनी सांगितलं. शिबिरामुळे परिसरातील गरजू नागरिकांना मोठा आधार मिळाला. सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य सेवा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचा हा उपक्रम उल्लेखनीय ठरला असून नागरिकांनी आयोजकांचं कौतुक केलं. सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी हर्षपाल मेश्राम रामटेक. चालूच आहे. आज किमया हॉस्पिटलच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त आपण एक मोफत आरोग्य शिबिर इथे आयोजित केलं होतं. महात्मा ज्योतिबा जन आरोग्य योजना आणि आपलं प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, ज्याला आपण सगळेजण आयुष्यमान भारत म्हणतो, तर या आयुष्यमान भारतच्या अंतर्गत आपण हे शिबिर आयोजित केलं होतं. शिबिराचा उद्देश हा होता की सगळ्या गरजू पेशंट्सला, आपल्या आजूबाजूच्या खेड्यांमधील सगळ्या पेशंट्सला या सरकारी स्कीमबद्दल माहिती मिळावी आणि आपल्या या स्कीमच्या मार्फत जेवढं काही आपण मोफत कार्य इथे करू शकतो ते लोकांपर्यंत पोहोचावा हा आपला उद्देश होता. आजच्या शिबिराचा प्रतिसाद पण चांगला होता. साधारणपणे 450-500 पेशंट्स आतापर्यंत येऊन गेलेत, अजून येणं चालूच आहे. आपण याच्यामध्ये खास करून डोळ्यांकरता पण जे तपासणी केली होती, या डोळ्यांच्या शिबिरामधनं आपण जेवढे काही मोतीबिंदूचे पेशंट्स येतील त्यांच्याकरता मुद्दाम इथे कॅटरॅक्ट सर्जरीवरती 50% डिस्काउंट पण ठेवलेला आहे. आणि बाकी जेवढे काही सर्जिकल पेशंट्स आपल्याकडे येतात, ऑर्थोचे, यूरोचे, विशेष करून किडनी स्टोनचे, प्रोस्टेटचे, यांच्या सगळ्यांचा आपण या आयुष्यमान भारत स्कीममधनं मोफत ऑपरेशन्स करून देणार आहोत. हा कॅम्पचा उद्देश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचून बऱ्याचपैकी लोकांनी याचा फायदा घ्यायला पाहिजे ही आपली इच्छा होती. धन्यवाद.